आणि हा संवाद साधण्याचं काम माझ्या कांबळे करतो. आता कोण कोण म्हणतं की कांबळे आमची कविता आहे, त्यात तुम्ही प्रत्येक स्टेजवर गेल्यावर का बदलता? कांबळे कविता माझी आहे, मी लिहिल्या, मी रोज बदलणार, कारण मला संवाद करायचा आहे. आणि जगातले पहिली कविता असेल साहित्यात जे काळानुसार हंगामानुसार बदलत जाणार आहे. ही बी एक रेकॉर्ड म्हणून मी बघतोय त्याच्या. कांबळेला कुठली जात नाही, कांबळेला कुठला धर्म नाही. कांबळे हा परिवर्तनवादी आहे. कांबळे काय भीमनगरमध्ये जाय असं नाही. हा कांबळे सदाशिव पेठेत पण असू शकतो आणि हा कांबळे इथंही असू शकतो. कांबळे सगळीकडे आहे आणि हे आता मला कळायला लागले, असे कांबळे भरपूर आहेत. आमचा संवादच होत नव्हता आजपर्यंत. ह्यो जर संवाद झाला तर विकृती अशी पळून जाईल. आणि मी खरं सांगतो, कुणी किती काही किती आपटा, प्रतिगामी असो, पुरोगामी असो, डाव्या असो, उजव्या असो, प्रत्येकाच्या हृदयात आणि काळजात भारत अजून जिवंत आहे यावर माझा विश्वास आहे. आणि तो आहे. भारत म्हटल्यावर सगळं थांबतंय. आणि हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे परिवर्तनवादी आहे, विज्ञानवादी आहे. त्यामुळे त्याला हा त्रास आहे. त्याची कविता आहे की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला, कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. पण कांबळेन पाटीवर सावित्री काढताना सरस्वती पुसली नाही, हे आधी महत्वाचं आहे. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, मिशीत आला आणि कांबळे गुलाबी झाला. कांबळे प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात? मग माणूस माझी जात असं म्हणणारी एकच जात. तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं पण कांबळेला कोपऱ्यात नेऊन असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला, पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला, जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणाली, जागरण गोंधळ, बोकड तरी काप. कांबळे म्हणला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड शिजवून असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आता कांबळेचा मुलगा मोठा झाला. कांबळे चळवळीत आला. चळवळीचे सगळे गट तट बघितले, RPI ABCD. आता दिवाळीपर्यंत झेडपर्यंत जाईल. आणि झेड संपले की रोमन अंक काढतील, पण गट काढतील. मग कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज समजून घ्या, एकत्रित या. हा दिवसभर बोंबलत राहिला.
मग याच्या वैतागानं संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळीला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली. पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हणला प्रबोधन. मग पोरांनी डीजे लावून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला. मग या डीजे लावणारी आता मोठी झाली, मोबाईलवर वाया, मुलगा पण त्याचा मोठा झाला. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. हर म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असाच तुडवला, असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला, तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं DNA मधनं ही डबल गेलं, विचार पुस्तकातनं झाला असत्या. आणि आता कांबळे वेडा झालाय. व्यवस्थेने त्याला वेडं ठरवलं. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा करतो, कांबळे वेड्यासारखं भारतीय म्हणतो, कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव सांगतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडून ठेवलंय त्याला. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही विद्रोही कविता जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ, हा देश आणि फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार या मातीत अजरामर आहेत, ते कायम राहणार आहेत. आणि हा कांबळे सुद्धा कधीच मरणार नाही, तो कायम थांबणार आहे. नागपूरमध्ये तुम्ही मला उभं केलं आहे, सतत 8 दिवस झालं प्रवास सुरूच आहे. म्हणून आभार काही न मानता मी एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरटं बांधूया. या कवितेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या झऱ्याला आपल्याही शब्दांचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या कवितेच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत विद्रोही कविता आणि ही चळवळ आपल्या मनाला साथ घालेल त्याला आयुष्यभर आत्ताच प्रतिसाद देत राहूया. मला वाटते पिक्चरचा शेवटचा सीन झाल्यावरती नावं वर जाते तशी लोक. तर कवी सुद्धा असाच पडद्यावर, आमचा विद्रोही कवी असाच पडद्यावर कायम इथनं पुढं झळकत ठेवा, काळाला त्याची गरज आहे. जय भीम, जय भारत, धन्यवाद.